महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आमळणे रोडलगत हातेड खुर्द शिवारातील चक्कर बर्डी परिसर शेजारी असलेल्या एका खासगी शेतात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज साठा आढळून आल्याची बाब समोर आली आहे। यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। संबंधित जागा करार पद्धतीने शेतीसाठी घेण्यात आल्याचं सांगितलं जात असून त्या परिसरात वाळू, खडी, डस्ट, अर्धा आणि पवना कस यांसारख्या गौण खनिजाचा मोठा साठा असल्याचं पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 जून 2026 रोजी तक्रारदारांच्या उपस्थितीत हातेड खुर्द येथील तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केला। त्यामुळे प्रशासनाला या प्रकरणाची माहिती असल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र पंचनामा झाल्यानंतर संबंधित साठ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली, दंड आकारण्यात आला का किंवा साठा जप्त करण्यात आला का याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही। दरम्यान वृत्तांकनासाठी पंचनाम्याची प्रत मागवण्यात आल्यानंतर ती तहसीलदार कार्यालय चोपडा येथून मिळेल असं सांगण्यात आलं। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं या प्रकरणातील माहिती सार्वजनिक करण्यात विलंब का होतोय असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। स्थानिक नागरिकांमध्ये अवैध गौण खनिज साठा आढळून आल्यानंतर महसूल विभागाकडून तातडीनं कारवाई अपेक्षित होती। मात्र पंचनाम्यानंतर प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा न झाल्यानं विविध चर्चांना उधाण आलं। कारवाई झाली असल्यास तिचा तपशील जाहीर करावा, तसंच दंड, जप्ती किंवा इतर प्रशासकीय कार्यवाहीबाबत माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होते। याच पार्श्वभूमीवर महसूल विभागानं प्रकरणासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट करून पंचनाम्याची प्रत, कारवाईचा तपशील आणि संबंधित माहिती जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरते। तहसील प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि आता अवैध गौण खनिज साठ्याविरोधात पुढील कारवाई कोणती होणार आहे याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। मी देवेंद्र पांडुरंग सोनवणे काल संध्याकाळी 5 वाजता माझ्या शेतात आलो असता मला इथे रेतीचा ढीग कमी कमी 2 ते 2.5 हजार ब्रास आढळून आला। पण 5 ते 10 हजार ब्रास खडी आणि बंकर, JCB सगळं आढळून आलं। मी त्या अनुषंगाने माझे तहसीलदार चोपडा यांना तक्रार केली, पण त्यांनी माझ्या तक्रारीची दाद घेतली नाही व फोनही उचलला नाही। त्या अनुषंगाने मी परत प्रांत साहेबांना फोन केला, प्रांत साहेबांनी फोन उचलला, कलेक्टर साहेबांना फोन केला, कलेक्टर साहेबांनी पण लोकेशन मागितलं आणि त्याच्याप्रमाणे पुढे कारवाई सुरू झाली आहे। तहसीलदार साहेब हे कोणालाच भीत नाही आणि कोणालाच असं दाद घालत नाही, त्याच्यामुळे तालुक्यात फार घाण अवस्था आहे। कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथपर्यंत पोहोचले नाही का? नाही, फक्त तलाठी हे आलेले आहेत कालपासून। त्यांनी पंचनामा केला? किती ब्रासचा पंचनामा केला त्यांनी? फक्त 750 ब्रासचा पंचनामा केलेला आहे। मी त्यांना सांगतोय की साहेब हे 2000 ब्रास रेती आहे, 10,000 ब्रास खडी आहे, पण ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसल्यामुळे माझा नाईलाज झाला आणि आता मी वरिष्ठांकडे परत तक्रार करणार आहे। मी हातेड खुर्द तालुका चोपडा येथील तलाठी आहे। काल तक्रारदार यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव महोदय यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या ठिकाणी हातेड खुर्द येथील गट नंबर 556 मध्ये अवैध गौण खनिज साठा केलेला आहे अशी तक्रार झाल्यानंतर मला वरिष्ठांच्या आदेशाने मी या ठिकाणी आज पंचनामा करायला आलेलो होतो। यानुसार जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या सर्व गोष्टींचा आपण गौण खनिज पंचनामा या ठिकाणी तहसील कार्यालयात मी सादर करीत आहे। एकूण किती ब्रासचा पंचनामा केला आहे? या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीत सर, त्यामध्ये अर्धा इंची खडी आहे, पवना इंचीचं खडी आहे, डस्टचा ढीग आहे, त्यानंतर वाळू वेगळी आहे। या प्रत्येक गोष्टीचा नुसत्या वाळूचा किती पंचनामा केलेला आहे? तो आदमासे आपण 800 ब्रासचा पंचनामा या ठिकाणी केलेला आहे। इथं जवळपास 2.5 ते 3,000 ब्रास आता समोर दिसते, त्याच्यानंतर फक्त एवढा कमी पंचनामा करण्यामागचं कारण काय? नाही, विषय असा आहे सर, आपण पंचनामा करणारे मी एक ग्रामीण स्तरावरचा अधिकारी आहे, पण माझ्याकडे टेक्निकल असं कोणतंच नॉलेज नाही। एक आपण आदमासे म्हणून हा पंचनामा केलेला आहे। यात कमी जास्त तफावत येऊ शकते टेक्निकली दृष्ट्या केल्यानंतर। आपण नाव? मी स्वप्नील कुलकर्णी, तलाठी हातेड खुर्द, तालुका चोपडा। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।